शिवलिंग हजारो वर्ष जुनी आहे आणि इकडचे स्थानिक लोक पिढ्यानपिढं या मंदिराची पूजा प्रार्थना करतात. नमो पार्वती पते, हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून माफी मागतो कारण की खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे. आणि आज आपण आलो आहे आरे कॉलनीतील श्री स्वयंभू तपेश्वर महादेव मंदिरात. मंदिर हे हजारो वर्ष जुने असून प्राचीन काळातले आहे आणि मंदिराच्या आजूबाजूची शांतता आणि मंदिरात असलेले शिवलिंग, विठ्ठल रखुमाईचे मंदिर आणि साईबाबांचे मंदिर असे आतमध्ये वेगवेगळे आपल्याला मंदिर पाहायला भेटतं. तर चला जाऊया आणि बघूया कसं आहे मंदिर आणि काय आहे. मी पण फर्स्ट टाईमच जातो आहे आणि बघूया काय आहे मंदिराचा थोडक्यात हिस्ट्री, इतिहास आणि कसं वातावरण आहे. तर मित्रांनो, हा मंदिराचा एंट्रन्स आहे. इथून आल्यावर तुम्ही जर ऑफिस वगैरेवर नाही येत असाल तर तिथे हातपाय धुवायला जागा आहे आणि सर्वप्रथम साईबाबांचं मंदिर आहे, बघू शकता. त्यानंतर हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे आणि इथे गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे. नंतर इथे नंदी आहे. मित्रांनो, हा मंदिराचा परिसर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याच बाजूला गजानन महाराजांचंही मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि सुंदर असं मंदिर आहे. गजानन महाराज दर्शन घेऊया. आणि ह्याच मंदिराच्या बाजूला नाग मंदिर सुद्धा आहे, शकता है. तर मित्रांनो, हे होतं स्वयंभू श्री तपेश्वर महादेव मंदिर, आरे कॉलनीतील घनदाट जंगलामध्ये वसलेले महादेवाचे मंदिर. आणि हे मंदिराचे कॉन्क्रीट बांधकाम 1771मध्ये झाले असून या मंदिराचे मंदिर आणि शिवलिंग हजारो वर्ष जुने असून इकडचे स्थानिक लोक पिढ्यानपिढ्या या मंदिराची पूजा अर्चना करतात. ह्या मंदिरात, महादेवाच्या मंदिरात मोठा उत्सव म्हणजे शिवरात्रीला मोठा उत्सव केला जातो. लांब लांबून भाविक येतात आणि जल अभिषेक असतो आणि मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. तर मित्रांनो, तुम्हालाही या महादेव मंदिरात भेट द्यायची असेल तर मी खाली ॲड्रेस देईन. आरे कॉलनीवर तुम्ही खूपदा बघितलं असेल बाहेरून रस्त्यावरनं की मोठा गेट असेल, पण थोडंसं आतमध्ये आहे मंदिर. तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन प्राचीन काळातले किंवा ऐतिहासिक किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत राहू. आणि सॉरी फॉर मध्ये मी चॅनलवर व्हिडिओ टाकत नव्हतो. जॉब आणि यूट्यूब मॅनेज करणं पॉसिबल होत नाही, त्यामुळे व्हिडिओ लेट येत होते किंवा मध्ये येत नव्हते. तर आता हळूहळू आपण डेली व्हिडिओ टाकू व्यवस्थित. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.